हॅलो नमस्कार आणि कशा तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मध्येच दादूचा फोन आलाय. पैसा लागा म्हणजे चला हे दिले असते पैसे पण दाखव. चालतात ना, आपले पैसे चालत नाही. इंडियन करन्सी खोटे वाटतं. अगं ते हे नाही का चिवडाच भेटायची नोट रामप्रसाद चिवडा. रामप्रसाद चिवडा चुरवली का बरं तू अरे चुरगायला तसे राहते ते. कॉटन टाईप आपण आपले तर लायकी आहे ना 8,000 रुपयाची नोट चुरगायचं आहे तुम्ही पाण्यात टाकून मला त्यामुळे लक्ष्मी त्यांच्याकडे लक्ष्मी पण नाही म्हणत काय म्हणत त्यांच्याकडे मदर असती मदर. मदर मदर पावत नाही मदर नाही, बाबा आहे तू. फादर आपल्या ह्याच्यावर पण फादरच असतं गांधीजी, पण आपण लक्ष्मी म्हणतो. फ्रँकलिन काय फ्रँकलिन माहित होतो बेंजामिन फ्रँकलिन. इन गॉड वी ट्रस्ट. काल तुला पार्टी दिली ते कसं वाटलं कालचं मूवी आणि पार्टी बोर नॉन व्हेज खायला गेला होता. उकडे मामांचं एक नंबर. इतकं भंगार एक नंबर. सेम ग्रेव्ही, फक्त एकात पनीर होतं. व्हेज वाल्यांना वेगळे आहे ते, नॉन व्हेज वाल्यांना खूप चांगले. तो पिक्चर अति ओव्हर ऍक्टिंग वाला मला अजिबात आवडलेला नाही तो मूवी सुद्धा. चांगलं होतं. हिला सेन्सिटिव्हिटी नाही राहिली, हिला बदल झालेले. ए पाऊस सुरू झाला. सो आज खूप स्पेशल गोष्ट आहे शेतावर. स्पेशल नाही गोष्ट, खूप भयंकर गोष्ट आहे. शेतावर बिबट्या आलेला आहे गेले काही दिवसांपासून आणि तिथे केज लावलेले, त्यामुळे बिबट्या बघायला चाललेलो आहे आम्ही आणि संख्याला घेऊन चाललेलो. त्या बघायला बिघायला नाही चाललो, काय सापडला नाही. हा पण आलेला थापा नको मारू तुझ्या व्ह्यूअर्सला, पुन्हा थापा नको मारू. तू मला सांगितलं म्हणजे तू मला थापा मारून मला म्हण थापा मारू नकोस मला म्हणतो बिबट्या दाखव. डोमेस्टिक व्हायलन्स. तू डोमेस्टिक अॅनिमल आहे. आय एम अ वाइल्ड अॅनिमल. सर्वांनाच मेरे बडे भाई को बोलतो रुक. बरं, आता सध्या शेतावरती बिबट्या आलेला आहे, असं 2-3 वेळा सापडलं, त्यामुळे आपण तिथे केज काय केलंय? पिंजरा पिंजरा लावलाय. सेटअप केलंय तिथं. इथं बघ so- चीज ठेवलं. याचा कोणाच्या बापाच्या बेरे खाल्लं होतं चीज. काय ठेवले? चीज ठेवलं का उंदीर आहे काय? हे टॉम अँड जेरी बघणारे लोक यांना शेतावर घेऊन चाललोय. तर बिबट्या वाघ वॉट एव्हर मला नाही माहिती काय, आणि तो बाथरूम मधून बाहेर आलेला पहिल्या दिवशी. सो खूपच असं मला ऐकायला भारी वाटते, पण आता गेल्यावर माहित नाही काय वाटणार आहे. सो ते बघायला चालले आहे मी की बिबट्या सापडलाय की नाही केज मध्ये. बिचारी एक बकरीला पण त्या साईडला ठेवलेले. नाही पण ती वाचते, ती असं 2 वेगवेगळे सेक्शन असतात. ती वाचली तरी तुम्ही नंतर बिबट्याला बकरीच खायला देतात, आणि तू काल रोकडेच मामामध्ये खाल्लेली बकरी त्याचं काय? चिकन होतं. हा चिकन होतं, मटन पण खाल्लं ना. बघूया आता, मला तर फार एक्साइटमेंट आहे. आणि त्याचबरोबर खूप दिवसांनी शेतावरची आम्ही ह्या वर्षी पहिल्यांदाच आंबा खाणार आहे शेतावरचा. सो त्याच्यासाठी खूप असं होतंय की कधी जाऊ शेतावरती, सगळ्या गोष्टी करणार आहे. सो चल गेले असते आपण कैरीची. कैऱ्या नाही राहिल्या आता, कैऱ्याचे आंबे झाले सध्या. सो ह्या पद्धतीनं आपल्याच शेतातला जो पेरू आहे त्याचा स्टॉल लावलेला आहे, त्यामुळे मस्तपैकी आयता पेरू खायला मिळालेला आहे मला यावेळेस. तसं तर नेहमी पण मी आयताच पेरू खाते, पण तरी आजचं क्लायमेटही मस्त आहे आणि खूप भारी वाटतं आहे. मस्तपैकी हवा सुटली आहे आणि ऊनही कमी झालेलं आहे आणि शेतात याची आजची वेगळीच मजा आहे. सो खूप भारी वाटते मला. सो गेल्या गेल्या मला ह्या मस्तपैकी अशा कैऱ्या दिसल्या आणि जे की लोणच्यासाठी फोडत होत्या. माझी एक्साइटमेंट लेवल तर अगदी हाय झाली. मला आता असं वाटतं कधी ह्या कैऱ्या मी घरी घेऊन जाईल आणि ह्याचं लोणचं घालेल आणि ते लोणचं बी खाईल. आता तुला मला वाचवावं लागणार आहे. कसला माणूस आहेस तू? वचन केलेले आहेस लग्नाच्या वेळेस मला वाचवणार पाहिजे. बिबट्याचा काही उल्लेख नव्हता. ना इकडं बाई काय आहे? पगमार्क आहे का दे इथं? कुत्र्यांचे आहेत पगमार्क. पण हा आहे केज, ज्यामध्ये आम्हाला एक्सपेक्टेड होतं की बिबट्याने यावं, जो की आलेला नाहीये. पण ह्या पद्धतीचा केज आहे हा.
आला आपण असं माहित नाही बरं का. आणि दुसऱ्या कुठून बिबट्या बघ हे वर करायचं असतं ट्राय कर बरं, तू घुसलात बघू आपण. तू जाशील का आत? बघू ना, ट्राय तू कर ना. नाही, खूप लवकर पडतं खरं म्हणतो काहीच नाही होत. आणि मला बघायचं आहे ना, तू जा ना मग. माझी उंची जात आहे ना. नाही नाही नाही, बिबट्याची तुझी बरोबर आहे. कर ट्राय कर. सो आद्या स्वतःला बिबट्या समजतोय आणि आद्या ह्याच्यात जाणार आहे. थांब आहे, आज आहे. हॅलो बिबट्या. आद्या बाय बाय आधी. आता फॉरेस्ट झालं बघ. ए, आधी थांब. बापरे. बापरे कान ड्रायव्हर आहे मला. हा ना, कसलं डेंजर झालं. शक्यच नाही. म्हणून हिला म्हटलं होतं माग आहे ते खपकन घुसू. म्हणजे मला शक्य नाही जर पाकायचं तर काम नको. प्रेशर खूप लागतं का? ते नाही नाही, आतमध्ये त्याला लगेच आहे. फक्त टच केलं मॅच पण नाही खूप दाबलं मी. बापरे, फक्त असं अलगद थोडस दाबलं ते झाडाकडे पडतंय का. खपकन बाहेर. हो. मला बघ. हा लंगडा आहे ना आदित्य? तू विचारते का सांगते. विचारतीये. लांगडा आहे. ते बांबून तोडत असतं ना. तोडतो ना. पूनम. नाही पण कर. कसलं भारी वाटतंय मला. असले आंबे घ्यायचे सगळे. केशर आणि लंगडा. आदित्यचा फेवरेट आहे लंगडा आणि मला फेवरेट केशर आहे. पण सध्या आजकाल आदित्यच्यामुळे मलाही सवय लागली आहे आणि माझाही थोडाफार असा फेवरेट झाला आहे लंगडा. सो एक क्रेट आज आपण लंगड्याचा घेऊ आणि एक क्रेट केशरचा घेऊ. आणि ह्या साईडला मस्त चिक्कूही लागलेले आहेत. थोडेफार जमलं तर चिक्कूही घेऊयात. बाकी पेरू तर आहेच बाहेर स्टॉलवरती, तिकडनंच थोडेफार पेरू घेऊयात. सुगंध. आणि तो वनराज कुठे? वनराज दाखव ना मला एक. आलाय का मोठावाला वनराज? मोठा नाही एवढा पण मीडियम साईज आहे ऑलमोस्ट. तिथं मोठा आहे तिकडे जा. कुठं? एक वनराज स्पॉट झालाय ते बघतो. जा इकडं आत. हा हा हा, तो आणि त्याच्या पुढचा पण थोडा रेडिश झालेला. तो रेडिश पण काढ जरासा. पुढे इकडे. हा इकडे तुझ्या, तू आता काढला तोच. हा, तुझ्या ड्रेसला मॅचिंग घेतो. तो पण पिकलेला आहे वाटतं ते बघ तुझ्या मागे डोक्याच्या. ह्या झाडाला कसले आंबे लागले आहेत. खाली बघ ना, टेकले. हो ना, झोपून खाऊ शकते मी. या बाजूला तोतापुरी. हा दादूचा फेवरेट आंबा आहे तोतापुरी. मला ह्याची कैरी जाम आवडते खायला. टप्पत कसले भारी पाडायला लागलेत सगळे आंबे इथले. हा साई सुगंध असू शकतो आय गेस, मला नक्की नाही माहिती आहे, पण असं वाटतंय त्याच्या आकारावरनं की हा साई सुगंध व्हरायटीचा आंबा आहे. सो या पद्धतीत झालाय आणि मस्तपैकी पाडायला लागलाय सगळा हा आंबा. कसला भारी वाटतंय ना. ह्याची टेस्ट ना थोडीशी केशर टाईपच आहे, पण केशर जेवढा टेस्टी आहे ना, केशरला तोडच नाही मी तर म्हणेन. जे नगर साईडला आहेत त्यांचा फेवरेट मला वाटतं सगळ्यांचा केशरच असेल हापूसपेक्षा जास्त. सो मला तर फार फेवरेट आहे. माझ्या घरी सगळ्यांना केशरच आवडतो, पण ही व्हरायटी बऱ्यापैकी छान आहे. सो ह्याचं जर जमलं तर मी व्हिडिओ टाकेल नक्की तुमच्यासोबत शेअर करेल की साई सुगंध ही व्हरायटी कशी आहे. सो चलो. बघू 300 रुपये किलो. पैसा ही पैसा होगा अपन के पास.
मस्त आले डाळिंब. वाव, शेंगा आहेत आद्या खरंच. मी फर्स्ट टाइम बघते. अय्यो, शेत आहे बरं का. कसलं भारी. एक तरफ है खाई, दूसरी तरफ है शेंगा. माझा आवाज घुमतोय इथं. संख्याचं म्हणणं आहे हे जास्वंदाचं फुल आहे. इकडं बघ काय आहे ते. वर एवढे डाळिंब आलेले दिसत नाही त्याला जास्वंदाचे फुलं वाटतायत ते. याला लवकर पुण्याला पाठवून द्या. अशा लोकांचं मत पण नाही घ्यायला तो मग तो हायब्रिड आहे असं मला वाटतं. फ्युचर जनरेशन फार्म असतं मला वाटतं. कसले सुंदर आले डाळिंब. अय्यो. आपण घेऊ नाही शकत एखादं डाळिंब. तयार तर होते. सो आम्ही आलेलो आहोत आता सध्या जांभळाच्या शोधात आणि हे आहे जांभळाचं झाड. खाली तर खूप सारे दिसत आहेत पण द्राक्ष दिसत. याला काय करावं बाबा. मत नका घेऊ यार तुम्ही उद्या. कसलं सुंदर आहे. बघा घ्या आणि खावा आता. चला उशीर होते. चलो. काय करते हे. गाडी लावतो. दाढी लावतोय. हे इकडे बकेट मध्ये हे झालेले आहेत का. नॅचरल प्रोसेस मध्ये पिकवतोय. हे जो टेबल तुम्हाला आठवत असेल पुण्याच्या व्लॉगमध्ये हा टेबल होता जो आदित्यने मी पुण्याच्या फ्लॅटमधून काढून आणलेला हा टेबल. आणि त्याचं इथे आत्ता सध्या शेतावरती आम्ही झोका बनवला आहे आणि भारी वाटतंय. बाजूला चाफ्याचं झाड आहे, साईडला झोका आहे आणि खूपच भारी वाटतंय. आणि हा जो पोल आहे ना हा आदित्यचा एक्सरसाइजिंगचा मंकी बार होता आधी घरी. सो जेव्हा थोडंफार गच्ची रिनोव्हेट केली तेव्हा हे काढून टाकलेलं आणि ते इकडे शेतावर शिफ्ट केलं. आणि हा पुण्याचा तो टेबल होता जो तुम्ही पुण्याचा व्लॉग बघितला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल. तो टेबल आहे त्याला इथे आता सध्या कन्वर्ट आपण झोपाळ्यामध्ये केले. आणि आज क्लायमेटही खूप भारी आहे त्यामुळे खूपच भारी वाटतंय. मस्त असं ढगाळ वातावरण आहे. मस्त ऊन नाही आहे खूप सारं. बऱ्याच दिवसानंतर ऊन कमी झाले त्यामुळे मला पर्सनली खूप भारी वाटते आणि बाकीच्यांनाही ओव्हरऑल सगळ्यांना छान वाटते. आत्ता ऑलमोस्ट 5 वाजले आणि तरी आम्ही शेतात आहोत अजूनही. 3:30 वाजता निघालेलो आपण. ह्यावेळेस जरा उशिरा निघालो नाही तर गरमीच्या जेव्हा चालू होती उन्हाळ्यात प्रॉपरवाला असं खूप ऊन होतं तेव्हा अजिबातच पॉसिबल नव्हतं घराच्या बाहेर निघलं. आणि आता आलो आहे तर खूप भारी असं वाटते. आणि भरपूर असे चिक्कूही लागलेत पण चिक्कू सध्या छोटे आहेत त्यामुळे चिक्कू तर नाही काढले यावेळेस. आज आपण गोळा केले आहेत ते जांभळं. आंबे महत्त्वाचे. आंबे खायचे होते आम्हाला सगळ्यांना. असे घरी आडी लावून पिकवलेले विदाऊट कार्पेटवाले मँगोजची जी टेस्ट असते ना जे ऑर्गॅनिकली खरोखर पिकवलेले असतात कमाल लागतात ते आंबे. आणि आम्हाला सगळ्यांना खूप प्रचंड आवडतात. तर घरी सगळं असं व्यवस्थित घरच्या घरी पिकवलेले आंबे त्यामुळे आम्ही दरवर्षी 5-6 क्रेट तर घरी घेऊनच जातो. आणि यावर्षी आता सध्या 2 नेतोय. पुढच्या वेळेस घेऊ 4-5 दिवसानंतर तेव्हा अजून घेऊन जाऊयात. पण आज आपण गोळा केलेले आहेत थोडेफार पेरू, लिंब आणि आंबे गोळा केलेत. सो ह्या सगळ्याची मजा मी घरी जाऊन घेणार आहे सगळं सुख. आत्ता सध्या मी जरा झोपाळ्यावर झोका खेळते, एन्जॉय करते, रिलॅक्स. आणि भेटते तुम्हाला पुन्हा. बकरू ए बकरू इकडे इकडे
ते बघ ना कसली ती पोल्ट्री पण का बाहेर ना पाहिजे. हे पूनमचं घर. शाही महल, मेरा शाही महल. अरे सवय लागली काय ते त्यासाठीच केलं होतं ऍक्च्युली. तोंड काढायचं इथं खायला देणं पाणीचं असं. हे असेच लोक खातात ग तुला, वाईट लोक. बघून घे. त्यासाठी ठेवले ते. बकरी नाही खात कोण. मग बोकड मला पकडतील ते. चोरू आमचे. आद्या तुला चेकिंगला थांबवलं. आंबे घेतले तर पोलिसांनी माझे आंबे जर घेतले तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. कॅमेरामॅन. अरे इथं काहीतरी कॅमेरा चालू आहे. सांग काय बघ. आद्या थोडं शूट कर. अरे एवढे पण फेमस नाही झाले मी अजून, लगेच कॅमेरा वगैरे घेऊन आली आता. कोणी चॅनल आहे बघू. अद्या आता माझ्याकडे जे 5 कोटी रुपये ते ह्या गाडीतच आहेत ना. गफे घेऊन जातो ना तुला. पण असू शकते आपल्या क्रेट मध्ये. तू गंमत बघितलीस नाही. फक्त वरचा क्रेट चेक केला, खालचा क्रेट चेक केला. आता कुठल्या पार्टीला जिंकवायचंय. नोटा. दादा काही म्हणत तू बंद कर दे, आपल्याला देते ते. सो आमचे पैसे सेफ आहेत फुल्ली आणि आता आम्ही ते घेऊन निघालेलो आहोत. त्या दिवशीचा किस्सा. येत होतो शेतावरनं काय ते घरनं शेतावरकडे चाललो होतो ना. छोटी गाडी होती टियागो. ते पोलीस भेटले सांख्या देवळीला. त्यांनी थांबवलं पण काय करतो काय नाही. मग सांगितलं म्हटलं शेतावर चाललो. एवढं आवरून बिवरून लावू मग आता. ऊन वगैरे खूप आहे तर काय म्हणतो मला, शेतावर चालला का, इथं काय करतो म्हटलं. सांगितलं काय एजन्सी बिझनेस. बिझनेस काही नाही म्हणे. मस्त शेतावर जा, घर बांध एक तिथंच राहा. इतकं छान वाटतं म्हणे आणि रोमॅन्टिक वाटतं म्हणे शेतावर. म्हणलं अरे हा खूपच फ्रॅक झाला. चाललंय म्हणून मला तोच प्लॅन आहे शेतावर वगैरे आता हे करू. कळलं का आदित्य तुला? पोलिसांना सुद्धा कळलं की तू किती अनरोमॅन्टिक नवरा आहेस. नाही त्यांचं म्हणणं होतं बिझनेस कडे तिकडे असं इकडे बघ काहीतरी. शाळा आला रे मोठा शाळा. सो आता येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही इथं रसवंती गृहात आणि रस पितोय आता सध्या. तर हा होता आजचा व्हिडिओ. होपसो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.